नांदेड तालुक्यामध्ये बोगस बियाण्यांची विक्री सुरू आहे। जिल्ह्यातील 500 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी याबाबत तक्रार केली आहे। 2 एकरावरील पेरलेलं सोयाबीन बियाणं उगवलं नसल्यानं एका आजीला अश्रू अनावर झालेत। यावर प्रतापराव चिखलीकरांनी प्रतिक्रिया दिली आहे। शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा चिखलीकरांनी दिलाय। झालं तर काय करा, निघलंच नाही। शेजाऱ्याचे मागून पेरले निघले, मग निघलंच नाही। हो. निघालं नाही। आता याच बोटानं पेरले तर ते काय करू, आता त्याचे याच का न देऊ, काय करा। कोणी कोणी कोणाला द्यायला का मला आता फाशी घेऊ की काय जीव देऊ, काय करू आता, कसं करू। इतका खर्च करून निघाला का नाही असं म्हणालो। काय करू आता, कसं करावं, आता काय करा। ज्यांनी बोगस बियाणं दिले ते ग्रामीण भागातले दुकानदार सब डीलर असतील, पण त्याचा जो डीलर मुख्य आहे त्याला पण शोधून काढू। उद्या अधिवेशनामध्ये या संदर्भात राज्याचे कृषी मंत्री कोकाटे साहेबांना बोलेल, त्यांच्यावर निश्चितपणाने कारवाई होईल। आणि कितीही मोठा आणि कोणाचाही कोणी असेल, शेतकऱ्यांची फसवणूक केली त्याला सोडणार नाही, एवढं या ठिकाणी नक्की सांगणार आहे।